इराणचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले गेलेलं आहे। कुवेतमध्ये अमेरिकेचं F-15 फायटर जेट पाडण्यात आलं। इराणनं ड्रोनद्वारे अमेरिकेचं लढाऊ विमान पाडलेलं आहे आणि याद्वारे इराणनं अमेरिकेला जोरदार धक्का दिल्याचंही पाहायला मिळतंय। आपल्या ड्रोनद्वारे F-15 विमानाला त्यांनी पाडलेलं आहे। कुवेतमध्ये अमेरिकेनं हे F-15 विमान पाडलेलं आहे। इराणच्या राजधानीवर इस्रायलने सर्जिकल स्ट्राईक केलाय। तेहरानमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे। इस्रायली संरक्षण दलाकडून हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय। मध्यपूर्वेतील संघर्ष आता टोकाला पोहोचलाय। इस्रायली संरक्षण दलाने इराणची राजधानी तेहरानमधील हवाई संरक्षण यंत्रणांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ला केला। विशेष म्हणजे या मोहिमेचे पुरावे म्हणून इस्रायलने या हल्ल्याचा अधिकृत व्हिडिओ प्रसिद्ध केला असून यात इराणची संरक्षण यंत्रणा क्षणार्धात उद्ध्वस्त होताना दिसते। इराण इस्रायलमधील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे। ड्रोनचा व्हिडिओ शेअर करत इराणचा इस्रायल अमेरिकेला इशारा देण्यात आला आहे। इराणकडून शाहीद 136 हा ड्रोनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। या ड्रोनद्वारे कसा विध्वंस घडवला जाऊ शकतो हे इराणनं आपल्या या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केलाय। या हल्ल्याचे थरारक सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये विमानतळाच्या टर्मिनल परिसरात धूर आणि गोंधळाचं वातावरण दिसतंय। हल्ल्यानंतर दुबई आणि अबुधाबीमधील हवाई क्षेत्र तात्पुरतं बंद करण्यात आलंय, ज्यामुळे जगभरातील शेकडो विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत आणि हजारो प्रवासी अडकून पडले। लेबनॉनमधील अतिरेकी संघटनेकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले झालेत। हिजबुल्ला अतिरेकी संघटनेकडून इस्रायलवर हल्ले करण्यात आलेले आहेत। इस्रायलनं लेझर डोम सिस्टीमनं हे परतवलेत हल्ले। इस्रायलच्या लेझर डोमकडून लेबनॉनने रॉकेट हवेतच संपून टाकलेले आहे। इस्रायलनेही लेबनॉनच्या हिजबुल्ला ठिकाणावर हल्ले केले। युद्धभूमीवर आता तंत्रज्ञानाचं एक नवं पर्व सुरू झालं असून इस्रायलनं आपल्या अद्ययावत लेझर एअर डिफेन्स सिस्टीमनं लेबनॉनमधून झालेल्या रॉकेटच्या हल्ल्याविरुद्ध यशस्वी वापर केला। शत्रूची रॉकेट्स हवेतच नष्ट करून या आयर्न बीम किंवा ओर इतन प्रणालीनं जगाचं लक्ष वेधून घेतलंय। आपल्यासोबत दरम्यान आहेत विशाल चव्हाण, जे इराणला जाऊन आलेले आहेत। तिथली परिस्थिती त्यांनी फार नुकतीच पाहिली होती। विशालजी, हे सगळं मिडल ईस्टमध्ये चाललेला सगळा संघर्ष, खास करून इराण अमेरिका युद्ध, त्या पार्श्वभूमीवर सांगा, याचे पडसाद कसे जाणवत होते इराणमध्ये आणि आताच्या सुद्धा काही वेगळे अपडेट्स तुम्हाला लक्षात आल्यात का, समोर आल्यात का विशालजी? सर्वप्रथम धन्यवाद, नमस्ते। मी जानेवारी महिन्यामध्ये इराणमध्ये गेलो होतो। बेसिकली मी मशाद ह्या बॉर्डर टाउनला होतो, जे अफगाणिस्तानला लागून एक त्यांचं एक बॉर्डर टाउन आहे मशाद म्हणून। तर तिथे होतो मी आणि त्याच्यानंतर एक 2-3 दिवस राहिल्यानंतर मला एक असं जाणवलं की एक गूढ असं म्हणतो ना आपण, की एक आपल्याला अशी प्रचिती येते की कोणीतरी आपल्यावर सतत नजर ठेवू नये किंवा काय। लोक खूप तिथले चांगले आहेत। बेसिकली तिथले लोक इंडियन्सला खूप जास्त वेलकम करतात, खूप जास्त प्रेज करतात बेसिकली। तर लोकांबद्दल तर मला काहीच म्हणायचं नाहीये, पण तिथे जेव्हा मी सिम कार्ड परचेस केलं मशादमध्ये असताना, आणि तिथे एक मोठी इमाम रजा म्हणून एक मोठं तिथे एक श्रद्धास्थान आहे मुस्लिम लोकांचं, तर तिथे पण मी आतमध्ये जाऊन आलो। त्यांच्या तिथल्या जे धर्मगुरू होते त्यांच्यासोबत पण माझं बोलणं झालं। तर एक भारतीय म्हणून तिथे खूप चांगला मला त्यांनी सन्मान वगैरे केला। पण तिथे जेव्हा मी सिम कार्ड घ्यायला गेलो ना, तर सिम कार्ड घेतानाच तिथे ऑटोमॅटिकली कुठलं तरी एक इराणी ऍप ऑलरेडी इन्स्टॉल झालेलं होतं माझ्या मोबाईलमध्ये। आणि मी जेव्हा माझ्या हॉस्टेलला येऊन सांगितलं की हे कुठलं ऍप आहे, कारण की ते पूर्ण फारसी भाषेमध्ये होतं आणि मला अजिबात वाचता येत नव्हतं ते, तर मी तेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ह्या ऍप शिवाय इथे तुमचं सिम कार्ड वर्क नाही करणार म्हणून। तर थोडं स्ट्रेंज वाटलं मला, कारण की आतापर्यंत मी 16 देशांमध्ये प्रवास केलेला आहे, त्यापैकी जवळपास मी 6 मुस्लिम देशांमध्ये सुद्धा प्रवास केलेला आहे। तर अशा कुठल्याही देशामध्ये असं याच्या आधी कधी मला जाणवलं नव्हतं, पण ही गोष्ट थोडीशी स्ट्रेंज होती। इंटरेस्टिंग आहे विशाल, एक आणखी महत्त्वाचा तुमच्याकडनं प्रतिक्रिया जाणवायला आवडेल। जगभरात चर्चा दोन्ही बाजूने चालू आहेत की कशा प्रकारे एका देशावरती हल्ला झालेला आहे। त्याचवेळी दुसरे जण म्हणतात की तिकडच्या अतिशय दडपशाही करणाऱ्या इस्लामी राजवटीचा अंत झालेला आहे। तुम्ही इराण फिरलेला आहे, सामान्य जनतेला खमेनींबद्दल, त्यांच्या राजवटीबद्दल काय वाटायचं आणि आता त्यांना काय वाटतंय? बरोबर,
ज्या वेळेस मी तिथे फिरत होतो ना त्यावेळेस मला तिथले लोक खूप जास्त म्हणजे हॅपी वाटत होते. म्हणजे असं मला बिलकुलच वाटत नव्हतं काही की तिथल्या लोक काही दडपणाखाली आहेत, काही तणावाखाली आहेत. मी तिथल्या पार्क मध्ये गेलो, तिथल्या लोकांसोबत मी माझे लिटरली काही फोटोज आहेत, काही व्हिडिओ सुद्धा मी युट्यूब वरती शेअर केलेले आहेत. बरं. तर लोकांनी मला चहा ऑफर केला. तिथे टेबल टेनिस खेळत होते. तिथल्या काही मुलींशी मी बोललो, काही महिलांशी मी बोललो. तिथे बरेच आपले भारतीय सिनेमे खूप जास्त तिथे बघितले जातात आणि खूप ओपन माइंडेड सोसायटी मला वाटली. म्हणजे असं मला वाटलं नाही अजिबात की खूप त्यांच्यावरती असं काही दडपण होतं. बरं बरं. विशालजी, धन्यवाद या सगळ्या इनपुट्ससाठी. या निमित्तानं थेट जो मराठी भारतीय थेट जाऊन आला इराणमध्ये, त्यांच्याकडून आपल्याला इनपुट्स जाणून घेता आले, काय चाललंय इराणमध्ये आणि कसा विचार करतात इराणी लोक. धन्यवाद विशाल तुमच्या या इनपुटसाठी.